पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. आज फेसबुक लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीला वेगवेगळ्या पातळ्यांवरती ट्रोल करण्याचं आणि पक्षाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं घाऊक पद्धतीचं काम सध्या सुरू झालेलं आहे. घाऊक पद्धतीनं हा शब्द यासाठी वापरला होलसेलमध्ये, कारण ते मोठ्या संख्येनं सुरू झाले. म्हणजे एक दोन तीन लोक असते तर ते समजू शकतं, पण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने तुटून पडण्याचं काम पक्षावर आता सुरू झालेलं आहे. तर चांगली गोष्ट आहे. इलेक्शन जवळ आलेलं आहे, निवडणुकीचा काळ आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांकडनं रणनीती आखली जाते. आपलं आपलं सैन्य मैदानात उतरवलं जातं, विरोधी पक्षांवर ते चाल करून जाण्यासाठी त्याला सांगितलं जातं. तसं आपल्या विरोधी पक्षांकडनं आपल्यावरही काही सैन्य त्यांचं चाल करून आलंय आणि ती एक निवडणुकीचा भाग म्हणून आता आपण त्याच्याकडे पाहायला हरकत नाही. तर मुद्दा असा आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी हा सातत्याने भूमिका घेतोय. अशा भूमिका घेतोय की ज्या भूमिका इतर कुठल्याही पक्षाला घेता येत नाहीयेत, आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे सरसकट सगळ्या पक्षांची राजकीय कोंडी होते. आता ही कोंडी फोडणार कशी? मग ती कोंडी फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला बदनाम केलं पाहिजे, मूळ मुद्द्यापासून भरकटवलं पाहिजे, त्यांचं लक्ष दुसरीकडे विचलित केलं पाहिजे, वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये त्यांना अडकवलं पाहिजे, त्या चर्चांमध्ये त्यांना अडकवून टाकलं पाहिजे. त्यांचा सगळा कार्यकर्त्याचा फोकस जो आहे तो आरक्षण या विषयावरून भलतीकडेच कुठेतरी नेला पाहिजे. हे केलं तर मग सरसकट सगळ्या सगळ्या म्हणजे कुठल्या सत्तेत बसलेल्या, विरोधी बाकावर बसलेल्या या सगळ्या पक्षांची अडचण जी आहे ती दूर होते. आता अडचण अशी आहे की यांचे हे सगळे जे काही पैत्रे आहेत, यांची ही सगळी जी काही चालबाजी आहे, हे लक्षात येणार नाही इतके आम्ही दूध खुळे नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काही केल्या, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही हटायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे जी काही आदळआपट, आगपाखड, वेगवेगळ्या पद्धतीचे पैत्रे, वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप, वेगवेगळ्या पद्धतीचे नेरेटिव्ह, हे जे काही सगळं सुरू आहे ना, ते अतिशय गमतीशीर आहे, मजेशीर आहे. आपण आता बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी पाहून, सातत्याने फेस करून सरावाच्या झालेल्या आहेत. आपल्याला आपल्याला काही त्यात नवं राहिलेलं नाहीये, आहे की नाही? या लोकांनी काहीतरी नवं केलं पाहिजे, पण ते काय सुधारत नाही. आता काय करावं त्यांना? ते दरवेळेला त्याच 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 पद्धतीनं आपल्याला ए टीम, बी टीम, सी टीम, झेड टीम पर्यंत जातील की काय, असं मला वाटायला लागलंय. तर असो. तर मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. तो निकाल दिला होता एससी आणि एसटी या दोन प्रवर्गातील आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रिमी लेअर लावण्याचा. आता मुद्दा असा आहे की झगडा होता हा त्या एससीच्या काय म्हणतात एससी प्रवर्गातील आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा. त्यासाठीचा तो खटला चालू होता. याच्यात एसटीचा काही संबंध नसताना त्यालाही ओढण्यात आलं. कुणीच मागणी केलेली नसताना यात क्रिमिलियर सुद्धा घालण्यात आलं. आणि हे क्रिमिलियर घातल्यामुळे जो या प्रवर्गात येणारा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यातला जो लाभार्थी आहे, तो लाभार्थी या आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर फेकला गेला. तर कसा फेकला जातो? क्रिमिलेअर हे एक आर्थिक निकष आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आरक्षण का देण्यात आलं? तर या देशामध्ये वर्ण व्यवस्था आहे, या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, या देशामध्ये जातीच्या आधारे शोषण होतं, या देशामध्ये जातीच्या आधारे भेदभाव होतो. आणि त्यामुळे बहुसंख्याक समुदायाला, बहुजनांना, एससी आणि एसटी ज्याला आपण म्हणतो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यात येणाऱ्या समूहाला इथले हक्क, अधिकार आणि प्रतिनिधित्व नाकारलं जातं. मग यावरती उपाय काय? यावर तोडगा काय? तर प्रतिनिधित्वाचा हक्क तर प्रत्येकाला मिळायला हवा. देश हा सगळ्यांनी मिळून बनलेला आहे, राष्ट्र हा सगळ्यांनी मिळून बनलेला आहे, तर त्या राष्ट्रात सगळ्यांचा सहभाग असायला हवा. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक समूहाला प्रतिनिधित्व मिळायला हवं. ते कुणाचाही हक्क डावलला जाता कामा नये, यासाठी घटनाकारांनी या राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. ते आरक्षण हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना त्या जातीत ते जन्मलेले आणि त्या जातीच्या आधारे त्यांच्यासोबत भेदभाव होतो. आणि जन्मल्यानंतर मिळालेली जात ही मृत्यू झाला तरी जात नाही. मृत्यू झाला एखाद्याचा तरी ती जात नाही, आणि जात बदलता येत नाही.
म्हणजे तुमचं सोशल स्टेटस ठरवण्याचं इथलं जे एकक आहे ते एकक हे बदलण्यायोग्य नाही किंवा त्याला बदलण्याची सिस्टमच नाही. वर्णव्यवस्थेचं या ठिकाणी वर्णन करताना बाबासाहेब म्हणाले की ही एक अशी इमारत आहे ज्या इमारतीला वर जायला किंवा खाली यायला शिड्याच नाही. जो ज्या मजल्यावर जन्मला तो त्याच मजल्यावर मरणार आहे. मग अशा पद्धतीच्या व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आपल्याला आरक्षण दिलं. पण हे आरक्षण कुणाला द्यावं, कुणाचं काढावं, या संदर्भातला क्रिमिलेअर हा एक आर्थिक निकष लादण्यात आला. आता सगळ्यात आधी आला ओबीसी आरक्षणात. ओबीसी आरक्षणाचा खेळ खंडोबा याने केला. बहुसंख्य ओबीसी समाज हा आरक्षणाच्या कक्षेबाहेर फेकला गेला कारण क्रिमिलेअर लागलं. 8 लाख 6 लाख जे काय असतील त्याच्यावरती तुमचं जर वार्षिक उत्पन्न आहे तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. अरे बाबा, पण 8 लाख 80 लाख जरी कमावले तरी त्याला जन्माने मिळालेली जात आणि त्या जातीचा समाजात असलेला दर्जा हा बदलणार नाहीये. मग जर तो बदलणार नाहीये तर त्याच्यासोबत होणारं डिस्क्रिमिनेशन बदलणार नाहीये. आणि जर डिस्क्रिमिनेशन त्याच्यासोबत होणार असेल तर त्याच्यापासून संरक्षण देणारं आरक्षण त्याला असलं पाहिजे. पण ते काढून घेतलं जातं आर्थिक निकषाच्या आधारे. आता हा आर्थिक निकष इथे मागणी नसताना, संबंध नसताना या आरक्षणात घालण्यात आला. म्हणजेच एससी आणि एसटी समूह जो इथल्या व्यवस्थेमध्ये शिरण्यासाठी आरक्षणाचा उपयोग करून जातोय, जो शिक्षित झाला, आरक्षणामुळे त्याला शिक्षण घेता आलं, आरक्षणामुळे त्याला प्रशासनात जाता आलं, आरक्षणामुळे त्याला लक्षात आलं की आपले किती हक्काधिकार आतापर्यंत डावलले गेलेले आहेत, त्याने त्याच्या समाजाला जागृत केलं आणि तो आता तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याला तिथून काढून टाकण्याचं काम या क्रिमिलेअरच्या तत्वाने आता होणार आहे. मग याचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला की क्रिमिलेअर आरक्षणामध्ये आम्हाला मान्य नाही, कारण ते मुळात घटनेच्या मूलभूत तत्वांना धरून नाही. क्रिमिलेअरचा संबंध काय येतो इथे? पण त्याच्या उलट पक्षी असं झालं की काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. आणि काँग्रेसने स्वागत केलं तेवढ्यावर ते थांबले नाही, तर त्यांच्या 2 राज्यांनी शासनाचा तिथला जो काही एकूण भाग आहे तो राबवत असताना ह्या जजमेंटची अंमलबजावणी करणारे हे आम्ही सगळ्यात पहिले असू अशी घोषणा करून त्या ठिकाणी त्यांनी ते राबवायला घेतलं. तेलंगणामध्ये या संदर्भातली न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे तेलंगणा सरकारने इथे क्रिमिलेअर कसं राबवता येईल या संदर्भात त्यांनी एक कमिटी सुद्धा तयार केलेली आहे. लवकरच इथं क्रिमिलेअर लागू होईल. म्हणजे तिथला एससी एसटी समाज ज्याची आर्थिक क्षमता म्हणजे आधी एखाद किंवा 2 पिढ्यांनी जर का आरक्षणाचा लाभ घेऊन थोडीशी आर्थिक सुबत्ता मिळवली असेल तर त्याच्या पुढच्या पिढ्यांना आता आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. ते आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर फेकले जाणार आहेत. जेव्हा काँग्रेसने ही भूमिका घेतली त्यावेळेला सगळ्यात आधी म्हणजे लक्षात घ्या, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही काय सकाळ संध्याकाळ उठून काँग्रेसवर चढत नाही, त्यांच्यावरती टीका करत नाही, त्यांना काय आम्ही नावं ठेवत नाही. तर त्यांनी या पद्धतीची भूमिका घेतल्यावर आम्ही काँग्रेसला विरोध केला. आम्ही काँग्रेसला काही प्रश्न विचारले. त्यानंतर परदेशी भारतीयांसमोर राहुल गांधी यांचा कार्यक्रम झाला, मुलाखती झाल्या, त्यांचा तो दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये त्यांचे प्रेक्षक किंवा त्यांना ऐकायला आलेली मंडळी कोण होती? तर ही ती परदेशी भारतीय मंडळी आहे ज्यांच्या फंडिंगवर भारतातलं राजकारण टर्न होत असतं, बदलत असतं, महत्वाचा भाग असतो त्यांचं फंडिंग. ही सगळी मंडळी तिकडे जातात ना, तर त्यांनी काही विमानं पकडून भारतात यावं आणि आम्हाला वोट टाकावं, जसं आपण करतो. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारकी, खासदारकी. आपल्या मतदारसंघातले कोण कोण कुठे गेलेत, पुण्या मुंबईत गेलेत, पाठवा रे गाड्या, करा फोन, बोलवा त्यांना. हे तसं नाहीये. म्हणजे तुम्ही विमानं करून तिकडनं इकडे या, लाखोचा खर्च करून आणि 1 वोट द्या, अशी काही यांची या नेत्यांची अपेक्षा नसते. नरेंद्र मोदी अनेकदा परदेशी भारतीयांसमोर जातात, सातत्याने तिकडे जाऊन शो करतात. आता राहुल गांधीही जातात. त्याचं कारण काय असतं? त्याचं कारण असतं की आम्हाला तुम्ही फंडिंग द्या, आमच्या पक्षाला तुम्ही फंडिंग द्या, आम्हाला मदत करा, आर्थिक मदत करा, ज्याच्यावरती त्यांचं राजकारण व्यवस्थित पद्धतीने चालेल, उभा राहील. आता तुम्हाला मी मागचे जर कोणी माझे लाईव्ह ऐकले असेल तर मी बऱ्याचदा हे बोललेलो की पैसा एकटा येत नसतो. जेव्हा पैसा येतो त्या पैशासोबत त्या देणाऱ्याचा अजेंडा पण येत असतो. मग तुम्ही जर का त्यांच्या अजेंड्याला फुलफिल करणारे असाल तर ते तुम्हाला पैसे देतील. म्हणजे आता उदाहरण सांगतो, बाळासाहेबांच्या जेव्हा सभा होतात त्यावेळेला अनेक मायमाऊल्या पुढे येऊन त्यांचे कष्टाचे घामाचे पैसे असतात ते पैसे पक्षाला डोनेट करतात. 2019 तुम्हाला चित्र आठवत असेल तर विदर्भामध्ये गळ्यातलं मंगळसूत्र काही माऊल्यांनी काढून दिलं होतं. का काढून दिलं होतं?
कारण त्यांना हा विश्वास होता की हा पक्ष माझ्या अजेंड्यासाठी काम करतोय, माझ्या भल्यासाठी काम करतोय, माझ्या भवितव्यासाठी काम करतोय, माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी काम करतोय. आजही शोषित पीडित कष्टकरी वर्गातल्या लोकांचे 10 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 40 रुपये हे जे डोनेशन पक्षाला येत असतं ते या विश्वासातून येत असतं. कारण आम्ही त्यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे सातत्याने हा वर्ग आम्हाला डोनेशन देतो. आता तो अदानी अंबानी सारखा किंवा परदेशी भारतीयांसारखा लाखोत नाहीये, पण एक समजून घेण्यासाठी म्हणतो मला सांगितलं. तसा हा परदेशी भारतीय जो असलेला वर्ग आहे हा आरक्षणाच्या विरोधातला वर्ग आहे. आता तो मी सांगायला गरज नाही तुम्हाला, हा अप्पर कास्ट वर्ग आहे, हा सवर्ण वर्ग आहे प्रामुख्याने, आणि तो सातत्याने आरक्षणाच्या विरोधात राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना राहुल गांधींना जेव्हा प्रश्न आला की आरक्षण कधी संपणार, आरक्षण संपवण्याची भाषा या देशात कोण करतं, तर जे आरक्षण विरोधक आहेत, म्हणजे आरएसएसच्या मानसिकतेचे लोक, ब्राह्मण्यवादी वैदिक परंपरेला मानणारे त्या विचारधारेचे जे लोक आहेत, जे चातुर्वर्ण्याचे ग्रासलेले, हे लोक आरक्षण संपवण्याची सतत मागणी करतात किंवा त्या संदर्भातली चर्चा करत असतात. हा प्रश्न आल्यानंतर त्याला उत्तर देताना राहुल गांधींनी असं सांगितलं की भारतात जेव्हा फेअर टाइम येईल तेव्हा आम्ही ते आरक्षण संपवू. सध्या भारतात फेअर टाइम नाहीये, योग्य वेळ नाहीये. आता त्या फेअर या शब्दाचा अनेक अर्थांनी अनेक जण विश्लेषण करतात, अनेक छटा, अनेक शब्द, अनेक अर्थ त्याचे सांगतायत. योग्य वेळ, समता प्रस्थापित होईल, बंधुभाव राहील, कुणासोबत भेदभाव होणार नाही वगैरे अशा पद्धतीचा. दोन गोष्टी सांगतो. तथागत गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी या देशात होऊन गेले आणि त्यांनी समतेचा, मानवतेचा, बंधुतेचा मूलमंत्र दिला. महावीर या देशात होऊन गेले, चार्वाक या देशात होऊन गेले, त्यानंतर कितीतरी संत होऊन गेले. या सगळ्यांनी हीच प्रयत्न केले की त्या त्या काळच्या समाजात ही मानवी मूल्य प्रस्थापित व्हावी आणि समाज समतेने, बंधुतेने, न्यायाने, चांगल्या पद्धतीने नांदावा. पण तरी सुद्धा इथली जी वैदिक आणि मनुवादी व्यवस्था आहे ती सतत डोकं वर काढत राहिलेली आहे. त्यामुळे इथे सातत्याने इथल्या वंचित शोषितांना संरक्षण देण्याची आवश्यकता राहिलेली, कारण त्यांच्यासोबत जातीवर आधारित भेदभाव होत राहिलेला आहे. तो आतापर्यंत संपला नाही. बरं, भारतात संपला नाही इथपर्यंत ठीक होतं. ज्या परदेशात जाऊन नरेंद्र मोदी रोड शो करतात किंवा आता जाऊन राहुल गांधी हे फेअर टाइम आल्यावर आम्ही आरक्षण संपवू असं स्टेटमेंट करतात, त्या देशामध्ये तिथे गेलेल्या भारतीयांनी, तिथलं नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांनी तिथे राहून इथला जातीवाद सुद्धा तिथे नेला. आणि त्यामुळे त्या देशातल्या अनेक राज्यांनी आता जातीय किंवा जातीय अत्याचार किंवा जातीय डिस्क्रिमिनेशनच्या विरोधातले कायदे बनवलेत. तिथे ते ऍक्ट पारित झालेले आहेत. फक्त रंगावर आधारित भेदभाव नाही तर जातीवर आधारित सुद्धा भेदभाव होतो, त्यामुळे तो सुद्धा या ठिकाणी कायद्याने दंडास पात्र राहील अशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी झालेले. आणि तिथे जाऊन राहुल गांधी हे म्हणतात की भारतात जेव्हा फेअर टाइम येईल तेव्हा आम्ही तो संपवू. ठीक आहे, मान्य. कट टू भारतात या. भारतात यांचा पक्ष काय करतोय, तर यांचा पक्ष उड्या मारत आनंदाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो आणि तो निकाल राबवणार आम्ही पहिलं राज्य असू असं सांगतो आणि कमिटी बनवतो क्रिमिलियर लावून त्या आरक्षणात असलेल्या लोकांना आरक्षणातून बाद करण्यासाठी. बिटवीन द लाईन्स नावाचा एक शब्द आहे बघा इंग्रजीत, अतिशय सुंदर आहे. साहित्यिक लोक याचा बऱ्यापैकी वापर करतात, त्यामुळे साहित्यिकांना बिटवीन द लाईन्स हा शब्द काही नवा नाही किंवा समजत नाही अशातला बिलकुल भाग नाही. त्यांना हा शब्दही समजतो आणि त्याचा अर्थही कळतो आणि अनेकांच्या बोलण्यातला मतितार्थ काय तोही चांगला पकडता येतो. आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी लेखक यात तर तरबेज आहे विशेष करून. त्याचं कारण असं आहे की व्यवस्थेची चिरफाड करणं, व्यवस्थेचं विश्लेषण करणं, त्याच्या मुळापर्यंत जाणं, सत्यान्वेषण करणं हे कामच आहे. त्यामुळे तरबेज असतात. झालं काय, राहुल गांधीच्या त्या वाक्याचा आणि भारतात त्यांच्या पक्षाच्या कृतीचा जेव्हा सहसंबंध आपण जोडून पाहतो तेव्हा बिटवीन द लाईन आपल्याला लक्षात येते की जे आरक्षण विरोधी मानसिकतेचे डोनर आहेत परदेशस्थ किंवा भारतातलेही जे आरक्षण विरोधी मानसिकतेचे लोक आहेत त्यांना एक प्रकारे हा दिलासा आहे, त्यांना हा एक प्रकारे मेसेज आहे कि हम आरक्षण खत्म करेंगे. आणि आरक्षणवाद्यांसाठी ही थाप आहे की जब सही समय आएगा तब करेंगे. या बिटवीन द लाईन्स आपण समजून घेतल्या पाहिजे. आता या बिटवीन द लाईन्सला आधार काय आहे, बरोबर की नाही? कारण काँग्रेसची छबी ही पुरोगामी, संविधानवादी, आरक्षणवादी, आता आता त्यांना आंबेडकरवादी पण म्हणतात,
तर अशी आहे. मग अशा काँग्रेसला आपण हे आरक्षण संपवणार हा याच्या बोलण्याचा मतितार्थ आहे, हे कशाच्या आधारे समजायचं, कशाच्या आधारे मानायचं? तर जेव्हा आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहतो, यांचा इतिहास पाहतो, त्यावेळेला लक्षात येतं पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात, इंदिरा नेहरू आरक्षणाच्या विरोधात, राजीव गांधी आरक्षणाच्या विरोधात, काँग्रेसमधले अनेक नेते उघड आरक्षणाच्या विरोधात. याच काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला विरोध केला, मंडल आयोगाला विरोध केला. मग आता मंडल आयोग आला कसा भारतात? तर मंडल आयोग हा बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षाने राबवलेला आहे, त्यांनी आणलेला आहे. जेव्हा नॉन बीजेपी नॉन काँग्रेस सरकार सत्तेत आलं, त्यांनी मंडल आयोग राबवला. मग त्यावेळेला काय झालं? व्हीपी सिंग यांच्या सरकारला भाजपचा जो पाठिंबा होता तो भाजपने काढून घेतला, मंडल आयोग राबवलं म्हणून, आणि सरकार पाडलं. त्याच वेळेला काँग्रेसने सभागृहामध्ये त्या मंडल आयोगाला जोरदार विरोध केला, जो ऑन रेकॉर्ड आहे. कधीची गोष्ट ही 90ची गोष्ट आहे, फार जुनी पण नाही. तोपर्यंत आरक्षण कितीपर्यंत, म्हणजे किती टक्के राबवलं गेलेलं होतं? तर 90 पर्यंत 22-23% आरक्षण होतं. 90 नंतर हे 50% जो काही विषय आहे तो सुरू झाला. जे आता राहुल गांधींचा रवीश कुमारांनी व्हिडिओ केला, तुम्ही बघितला असेल बघा, आपण ते खूप बघतो. तर रवीश कुमार म्हणतो ना, त्याच्यात किती क्लिप दाखवल्यात ना, बापरे, वेगवेगळ्या सभांच्या सगळ्या, म्हणजे भरपूर वेळ देऊन अगदी एडिटिंग केलेलं त्याच्यात. त्याच्यात राहुल गांधी म्हणतात की हम 50% का जो है वो कैपिंग निकाल लेंगे, हम उससे भी ज्यादा देंगे, ये करेंगे वो करेंगे. अब तक क्यों नहीं किया? अब तक तो आप खिलाफ थे उसके, आपकी सरकार थी. जात निहाय जनगणना तुमच्या सरकारच्या काळात आंदोलनं झालीत, हो, दिल्लीत झालीत. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जाऊन दिल्लीत आंदोलनं केलेत. अनेक आंदोलनं महाराष्ट्रात झाली नाहीत, तेव्हा नाही केली. बरं, तेव्हा जो काही एक सर्व्हे तुम्ही केला, ती जनगणना नव्हती. जर जनगणना असती तर त्याचा डेटा पब्लिक करणं हे सरकारला बंधनकारक असतं. त्यांनी त्याला एक वेगळा सर्व्हेचं नाव देऊन वेगळा सर्व्हे केला, आणि जेव्हा तो डेटा पब्लिक करायची मागणी झाली तेव्हा सांगितलं का सरकारला हे बंधनकारक नाही. आणि अनेक कारणं देऊन तो डेटा त्यावेळेला, मला वाटतं पी चिदंबरम यांच्या नेतृत्वात ते सगळं काम झालं होतं, तो त्यांनी दाबून ठेवला. आता सत्ता गेल्यानंतर सत्ता मिळवायसाठी कुठलाही ठरायला जातो माणूस, काहीही बोलतो, कसंही करतो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, बरोबर. त्यानंतर निवडणुका लागल्या, जाता जाता मला वाटतं त्यांना मुख्यमंत्री केलं होतं, आणि मग निवडणुका लागल्या. त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांना मोफत वीज देऊ, आणि शेतकरी भुलले, आणि परत यांचं सरकार आलं, यांनी काही वीज मोफत दिली नाही. प्रश्न विचारला होता, अहो असं बोलावं लागतं या निवडणुकीच्या काळामध्ये. हा काँग्रेसचा महाराष्ट्रातलाच आपला अनुभव आहे, फार दूरचा पण नाही. त्यामुळे या काँग्रेसच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे, आरक्षण विरोधी भूमिकेमुळे तिकडे जाऊन म्हणायचं की योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही संपवू, इथे आजच संपवायला घ्यायचं. आणि जात व्यवस्था संपते का? ती संपण्याचं कुठलंही निशाण नाही. उलट ज्या देशात जाऊन हे सांगतात आम्ही संपवू, त्या देशात जिथं मुळात जात नव्हती, इथल्या लोकांनी तिथं जात नेऊन तिथे भेदभाव सुरू केला, त्या देशाला कायदे करावे लागतायत. भारतीयांना भारतीयांच्या जातीयवादी मानसिकतेपासून संरक्षण देण्यासाठी परदेशात जाऊन त्या देशांना कायदे करावे लागतायत. तिथे जाऊन आमचा बाबू काय म्हणतोय? बाबू म्हणतोय भारतात योग्य वेळ आली का आम्ही संपवू. अरे राजा, तू ज्या देशात आहेस, म्हणजे परदेशात आहेस, त्या देशाला कायदे करावे लागलेत. गेल्या वर्षी झाला कॅलिफोर्नियात. तिथे जाऊन तू काय आशावाद सांगतोय? जेव्हा भारतात आहे. आता आमच्याकडचे काही, म्हणजे आता जाऊ दे, काही काही विचारवंत आहेत, ठीक आहे, समाज माध्यमांवरती काही शब्द वापरू नयेत, मी तसं खाजगीतही वापरत नाही, मला आवडत नाही ते. पण या लोकांनी इतकं जीव तोडून मेहनत घेऊन, नाही नाही राहुल गांधीला असं म्हणायचं नव्हतं, राहुल गांधीचा म्हणण्याचा अर्थ असा नाही, तसा आहे, तसा नाही, असं आहे, भाजपने त्याचं वाक्य काढलं, हे केलं, आणि भाजपच्या टूलकिटवर वंचित काम करतंय, वंचितनं हेच केलं, भाजपचा झेंडा घेतला, भाजपचं बॅटन घेतलं. एकाने तो व्हिडिओ टाकला होता की मला भाजपवाल्यांनी संपर्क केला. तुला कसं काय केलं रे बाबा? काहीतरी अनुभव असेल ना त्यांना तुला संपर्क करायचा. उगाच उठून कोणी नाही करत, आम्हाला नाही कधी कोणी करत भाजपवाला संपर्क, आंदोलन करा, हे करा, ते करा. तुला बरा केला होता. तर मुद्दा असा आहे की भाजपने राहुल गांधीचं ते वाक्य काढलं, आणि भाजप जे काय आरक्षणवादी झाली पिसाटल्यावानी, भाजपचे टॉप टू बॉटम सगळे नेते राहुल गांधीचा निषेध करतायत. राहुल गांधी ने कहा आरक्षण खत्म करेंगे, हम होने नहीं देंगे, असं तसं वगैरे. आता हे समजून घेतलं पाहिजे आपण, हा जो डाव आहे,
हा डाव आपण जर ओळखला नाही तर आपण यांच्या जाळ्यात अडकणार. आणि फुले शाहू आंबेडकरांनी इथे या महाराष्ट्रात आणि या देशात ती क्रांती घडवली, आणि तुम्हाला आम्हाला माणसात आणलं परत, हे सगळं पुन्हा नेस्तनाबूत होईल जर आपण लक्षात नाही घेतलं. आपण यांच्या जाळ्यात अडकलो तर पुढच्या पिढ्या या गुलाम होतील. त्या होऊ नयेत म्हणून हे सगळं सांगणं आहे, म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. एकाने सांगायचं की फेअर टाइम आएगा तब हम खत्म करेंगे, दुसऱ्याने फेअर टाइम कट करायचा आणि म्हणायचं की ये बोल रहा है खत्म करेंगे, हम होने नहीं देंगे. जणू काय हे खूप आरक्षणवादी. याच नालायकांनी आरक्षणाला आणि राज्यघटनेच्या समानतेच्या समतेच्या तत्वाला विरोध केलेला आहे त्यांच्या ऑर्गनायझर मधून. यांनीच इथे ही सगळी वैदिक व्यवस्था आणली आणि ती टिकून ठेवण्याचं काम हे करतायत. आता हे आरक्षणवादी होऊन रस्त्यावर उतरून बोंबा मारतायत. बरं, मग आता आमची गोची अशी, गप्प बसावं तर आरक्षण संपतंय, बोलावं तर हे म्हणतील भाजपची बी टीम. आता अशा वेळेला मला सांगा, कोणी तुम्हाला काहीतरी नाव ठेवेल, काहीतरी म्हणेल, याची ए टीम, बी टीम, सी टीम म्हणेल, म्हणून तुम्ही तुमचे हक्क अधिकार, तुमच्या भविष्यातील पिढ्यांचं स्वातंत्र्य, तुमचा इथल्या व्यवस्थेतला वाटा असाच उघड्या डोळ्यांनी पाहायचा जाताना? त्यांना जो काही खेळ करायचा तो करू द्यायचा का? अरे आपल्याला बी टीम म्हणतील नाही तर ह्या अशा बी टीम, सी टीम, झेड टीम, वाय झेड टीम याच्या नेरेटिव्ह मध्ये अडकणारी किंवा त्याला प्रचाराला घाबरून घरी बसणारी वंचित बहुजन आघाडी नाही, आंबेडकरी राजकारण नाही, आंबेडकरी समाजही नाही. या असल्या कुठल्याही गोष्टीला, या बदनामीच्या मोहिमांना आम्ही कधी भीक घातली नाही आणि घालणारही नाही. आम्ही उघडपणे त्याचा विरोध केला, आजही करतो. मग आता मुद्दा असा आहे की बाबा राहुल गांधी बोलला होता, परदेशात बोलला होता, तुम्ही त्याचा विरोध केला, निषेध केला, ठीक आहे. ते विचारवंतांच्या घरावर कशाला गेले? तो बिचारा आमचा पुण्याचा मित्र आसिम सरोदे एवढा जीव तोडून शिवसेनेची बाजू सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात कुठं कुठं मांडत असतो. शिवसेनेला एक चांगला चेहरा त्या निमित्ताने भेटलाय. त्याला काँग्रेसवाल्यांनी स्टार प्रचारक पण केलं होतं, पण ते सभासद नसल्यामुळे काढावं लागलं ते नंतर नाव. अजून कोण होतं? विश्वंभर चौधरी, त्यांचे वागळे काका, ही सगळी मंडळी एवढं चांगलं काम करताय. त्या बिचारा वकिलाच्या घरावर कशाला गेले तुम्ही आंदोलन करायला? बरं, त्याच्या गेले ते गेले, तो तरुण आहे, ठीक आहे. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत, त्यांच्या घरावर तिथून पुढे तुम्ही नागपुरात जातात, काय त्यांचं नाव, आपले नागपुरातले ते ज्येष्ठ कवी, त्यांच्या घरावर. हे काय तुम्ही आक्रित करताय? तर त्याचं उत्तर असं आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, पण परत मी सांगतो, ऐका. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काही विचारवंतांनी, पत्रकारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लेखकांनी, कवींनी एक पत्र काढलं होतं. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी ही वोट कटुआ पॉलिटिक्स करते, त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून आणा आणि वंचितला, बीएसपीला मतदान देऊ नका, अशा पद्धतीचं आवाहन त्या लोकांनी केलं होतं. संविधान खतरे, संविधान वाचवायचं वगैरे. मग संविधान कोण वाचवणार? तर महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, आणि मग त्यांनाच मतदान द्या, असं सगळं त्यांचं ते आवाहन होतं. केलं ना काही जणांनी त्यांचं ऐकून तसं. आता ज्या वेळेला तुम्ही अमुक एक पक्ष किंवा अमुक एक आघाडी ही संविधानवादी आहे, तुमचे हक्क अधिकार संविधानाने दिलेले वाचवणार आहे, त्यासाठी त्यांना मतदान द्या, निवडून द्या असं सांगते. लोकांनी तसं केलं. ते झाल्यानंतर तीच आघाडी किंवा तेच पक्ष जर 2-4 महिन्यात उलट वागायला लागले असतील, त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या विरुद्ध वागत असतील, आणि आमचं जे वाचवायसाठी म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलंय तेच तुम्ही संपवायला निघाला असाल, तर मग आता या वेळेला तुमची ही नैतिक भूमिका असली पाहिजे, तुमची नैतिक जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे, या पक्षांच्या नेत्यांचे कान धरावेत आणि त्यांना सांगावं की आम्ही या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही संविधान वाचवायसाठी आहात, तुम्ही त्यांच्या संविधानाने दिलेले हक्काधिकार सुरक्षित देण्यासाठी आहात, ठेवण्यासाठी आहात, तुम्हाला मतदान करा. लोकांनी जर का तुम्हाला मतदान केलं असेल तर तुम्ही या पद्धतीचा युटर्न नाही घेऊ शकत. संविधान वाचवण्याची भाषा करून संविधानाने दिलेले हक्काधिकार संपवण्याचा युटर्न तुम्ही नाही घेऊ शकत. आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरू, आम्ही तुमच्या विरोधात प्रचार करू. हे एकाने तरी बोललं का? आमच्या सम्यकची पोरं, जरा तरुण पोरं, आमची युवक आघाडीची काही पोरं, ती म्हणाली की असं कसं चालेल? हा बाबाजी, त्यावेळेला तर तुम्ही लय साहेब या करून पत्रका काढून सगळं चाललं होतं, त्यावेळेला तुम्ही मुलाखती देत होत्या,
दलित राजकारण नावाचं काही राहिलं नाही, हे सगळे पक्ष भाजपला मदत करतात वगैरे वगैरे. आता कुठे गेले? बोला, याच्यावरती का गप्प? आमचा जर का पुढच्या पिढीचा हक्कच मारला जात असेल आणि तो मारण्यामध्ये ज्याला संविधानवादी म्हणून तुम्ही मतदान करा म्हणून सांगितलं, तो पक्ष सामील असेल, तर त्याला जाब नाही विचारायचा तुम्ही, त्याचा कान नाही धरणार तुम्ही. सह्यांची मोहीम फक्त आमच्या विरोधात, भाजपची मीटिंग फक्त आम्हाला म्हणायचं, आणि भाजप सोबत साठलोट करून आरक्षण संपवायला निघाले, त्यांना काहीच नाही बोलणार तुम्ही. तुमचा निषेध करण्यासाठी आणि तुम्हाला हे सांगण्यासाठी की त्यांचा निषेध करा, त्यांना त्या वक्तव्यासाठी माफी मागायला लावा, हे बोला, यासाठी संवैधानिक मार्गाने तुमच्या घरी येऊन तुमचा निषेध केला, तिथे तुम्हाला निवेदन दिलं असेल. बरं, या मंडळीने तिथे जाऊन काही घाणेरडी शिवीगाळ केली, तोडफोड केली? काहीच नाही. संवैधानिक मार्गाने गेले, योग्य पद्धतीनं बोलले, कुठेही शिवीगाळ नाही, कुठे आकांतांडव नाही, कुठे तोडफोड नाही, काहीच नाही. संवैधानिक मार्गाने आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवल्या, ते पण चुकलं, हेही झोंबलं. हे झोंबल्यावरती आमच्या बहिणीने, म्हणजे प्रज्ञाताई दया पवार यांनी फेसबुकला पोस्ट टाकली की माझ्या आजोबाच्या घरावरती हे गेले आणि हे जे काही चाललंय बरोबर नाही वगैरे वगैरे. त्यात त्या म्हणतात की यांची भाजपशी डील करण्याची, तडजोड करण्याची शक्ती कमी होते, म्हणून हे सगळं सुरू आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी वगैरे वगैरे सगळं असं. तर आता ज्या वेळेला तुम्ही आम्हाला डायरेक्ट त्या पोस्टमध्ये आम्ही भाजपशी तडजोड करतो आणि तिथली आमची शक्ती कमी होते म्हणून आम्ही तुमच्या आजोबाच्या घरावर आंदोलन करायला गेलो, ती वाढवायला, असा जेव्हा तुम्ही आरोप करता, तर ताई कार्यकर्ते चिडणार ना. अरे आम्ही आमच्या हक्काधिकारासाठी लढतोय, आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढींचं आरक्षण संपवलं जाते त्याच्यासाठी लढतोय, आणि तुम्ही आम्हाला काय म्हणतात, भाजपची मीटिंग, आम्ही भाजपशी तडजोड करतोय. तुमच्या आजोबा सह्या ठोकणार, तुम्ही सह्या ठोकणार, आम्हाला मतदान करू नका म्हणणार, ज्यांना मतदान करा सांगितलं आणि ज्या कारणासाठी सांगितलं ते लोक यू टर्न मारणार, ते आमच्या हक्काधिकार संपवायला निघणार, आणि तुम्ही वर आम्हालाच पुन्हा मीटिंग म्हणणार. मग कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध सुरू केला. त्यातला माझ्या माहितीतला विदर्भातल्या एका कार्यकर्त्याने डार्लिंग हा शब्द वापरून पोस्ट टाकली, ती चुकीची होती, ती पोस्ट त्याला डिलीट करायला लावण्यात आली. त्याचा स्क्रीनशॉट टाकून आमच्या एका प्राध्यापक ताईंनी पोस्ट लिहिली की ही भाषा योग्य नाही, या भाषेतून व्यक्त होणं योग्य नाही. बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही. त्यानंतर आमचे भास्कर भोजने सर जे, त्यांनी एक पोस्ट लिहिली, त्यात त्यांनी प्रज्ञाशील करुणा या अनुषंगाने प्रज्ञाताईला शील आणि करुणा हे दोन मुद्दे घेऊन एक लेख लिहिला. आणखी एका प्रोफाईलवरती मंदार माने, ज्याचा ते सतत उल्लेख करतायत, तर त्या प्रोफाईलवरती आलं शील उणे शील करुणा ताई असं, म्हणजे प्रज्ञा हे त्यातून त्यांना अधोरेखित करायचं होतं. प्रज्ञाशील करुणेतलं शील आणि करुणा काढल्यावर काय होतं, तर प्रज्ञा असं. हे सोडलं तर कुठेही माझ्या पाहण्यात या क्षणापर्यंत चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं, वैयक्तिक चारित्र्य हनन करणारं, अश्लील अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करणारं कुणीही कुठलीही कमेंट टाकलेली दिसली नाही. पण त्याचा बोबाटा इतका करण्यात आला की काय ही भाषा, किती खालच्या थराला गेले, काय भाषेत व्यक्त होतात वगैरे वगैरे, सगळं असं सुरू झालं. ठीक आहे, तो एक वातावरण तयार झालं. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी 100 जणींच्या सह्यांचं पत्र आलं, मग ते सुरू झालं. मानिकीने सांगितलं आमचंही नाव ऍड करा, असं जर काही झालं असेल तर. आता त्यातल्या काही जणींनी आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना फोन केला आणि त्या फोनवर बोलल्या की चुकीचं आहे. तर तोपर्यंत रेखाताईंनी बघितलं होतं कुठे कुठे काय काय झालंय, कोणी काय लिहिलंय. ताईंनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही म्हणताय तसं कुठे दिसलंय का लिहिलेलं, प्रज्ञाताईंचं चारित्र्य हनन करणारं असं कोणी लिहिलंय, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं, जरा दाखवतं का काही. तसं काहीच नव्हतं. जे लिहिलेलं होतं ते वैचारिक प्रतिवाद करणारं होतं, आणि शील हे इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी या अनुषंगाने त्या शब्दाचा त्या ठिकाणी उपयोग केलेला होता. पण तरीही आजपर्यंत त्या शब्दावरून माझ्यावर वैयक्तिक हल्ले झाले, चारित्र्य हनन करणारं झालं वगैरे, अशा पद्धतीचे त्यांचे सगळे स्टेटमेंट जे काही आहेत ते माध्यमांमधून सुरू आहेत. त्यांच्या आता 2 मुलाखती प्रकाशित झालेल्या आहेत. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय, तर मला 3 प्रश्नांचं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला.
एक बेसिक समजावून सांगायचं होतं की राहुल गांधीच्या स्टेटमेंटचा पक्षाने विरोध का केला. कारण मूलभूत तोच भाग सगळ्यात महत्वाचा. राहुल गांधीच्या स्टेटमेंटचा विरोध का केला. कारण राहुल गांधी म्हणतात की योग्य वेळ आल्यावर आम्ही आरक्षण संपवू, पण त्यांचा पक्ष भारतात आत्ताच आरक्षण संपवायला निघालेला आहे. म्हणजे बिटवीन द लाईन्स ही आहे की आम्ही आरक्षण संपवणार. दुसरं, विचारवंतांच्या घरावरती आंदोलन का केलं. कारण यांनीच संविधान वाचवायसाठी काँग्रेसला मतदान द्या असं सांगितलं होतं, आणि काँग्रेस आता त्या संविधानाने दिलेलं आमचं आरक्षण काढून घेते, आम्ही राबवू सगळ्यात आधी असं म्हणतंय. त्यावेळेला हे सगळे गप्प आहेत. हे काँग्रेसला जाब विचारत नाही म्हणून यांच्या घरावरती केलं. आणि ताई ट्रोल का झाल्या. तर ताईंनी डायरेक्ट पहिल्याच पोस्टमध्ये आम्हाला भाजप सोबत डील करताय असं म्हणाल्या. तुमच्या आजोबाच्या घरावरती आंदोलन झाल्याबद्दल तुम्ही राग, चिडचिड, संताप व्यक्त केला असता समजू शकलो असतो. पण तुम्ही डायरेक्ट आम्हाला भाजपची बीटी म्हणून ज्या पद्धतीने त्यात लिहिले ना ताई, त्याच्यामुळे कार्यकर्ते उकडले आणि त्यांनी लिहिलं की आम्ही आमच्या हक्काधिकारासाठी लढतोय. तुम्ही ज्यांना मतदान करायला आवाहन केलं होतं त्याच्याबद्दल तुम्ही ब्र काढत नाही, आंदोलन केल्यावर परत तुम्ही आम्हाला म्हणता बीटी. हे सगळ्यात 3 महत्वाचे सिक्वेन्स आहे. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काही मुद्दे खरं तर प्रत्येकाला उत्तर देत बसणं हे काही योग्य नाहीये. वंचित बहुजन आघाडीचा फोकस हा आरक्षण आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती वंचित बहुजन आघाडी सातत्यानं काम करते. मराठा आणि ओबीसी या 2 समाजाला इथं एकमेकांसमोर उभं करून त्यांच्यात दंगल घडवण्यासाठी इथले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सातत्याने प्रयत्न करतायत. बाळासाहेब आंबेडकरांनी इथे आरक्षण बचाव यात्रा काढली आणि ओबीसी मराठा समाजातला जो काही या ठिकाणी उद्रेक होता तो शांत केला, सामंजस्याची भूमिका मांडली. बाळासाहेबांनी इथल्या ओबीसीना आश्वस्त केलं की ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते स्वतंत्र मिळालं पाहिजे, ते ओबीसीतून मिळता कामा नये. हा क्लिअर स्टँड घेणारा या क्षणापर्यंत पहिला आणि एकमेव पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे. प्रज्ञाताई किंवा त्यांचे आजोबा ज्या पक्षांची धुरा वाहत आहेत, ज्या पक्षांना मतदान करा म्हणून असं आवाहन करतायत, त्यातल्या एका तरी पक्षाने इतकी उघड आणि ठाम भूमिका घेतली आहे का त्यांनी दाखवावं. यातल्या एका तरी पक्षाने क्रिमी लेअरला आम्ही विरोध करून ते राबवणार नाही असं म्हटलंय का ते त्यांनी दाखवावं. आमच्या क्रिमी लेअरचा हे लावून आमचे हक्काधिकार ते काढून घेण्यासाठी पुढे आलेले त्यांना जर आम्ही विरोध करू तर आम्हाला ताई बी टीम ठरवणार असतील. केवळ भाजपने राहुल गांधीचा व्हिडिओ कट करून व्हायरल केला आणि ते बोंबा ठोकतायत म्हणून मग आम्ही आता काहीच बोलायचं नाही, अशी जर का ताईची धारणा असेल तर ताई माफ करा. भाजपवाले श्वास घेतात, आम्ही श्वास घेतला तर आम्हालाही बी टीम म्हणतील असं म्हणलं तर मरू आम्ही. आम्हाला श्वास घ्यावा लागेल ना. भाजपवाले काय करतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आमच्या हक्काधिकारासाठी काय करायचं ते ठरवायला आम्ही सक्षम आहोत आणि ते करून घ्यायलाही आम्ही सक्षम आहोत. तुम्ही कितीही भाजपची बीटी म्हणून आमच्या नावानं बोंबा ठोका आणि शिमगा करा, आम्हाला फरक नाही पडत. तुम्ही बी म्हणा, रिव्हर्स गिअर टाकून ए म्हणा, एकदम टॉप गिअर टाकून झेड म्हणा, काही फरक पडत नाही. त्या राईड तुम्ही घेत राहा. त्या ए टीम, बी टीम, सी टीम त्या झुल्यावर तुम्ही झुलत राहा, मला काहीच अडचण नाही. पण तुम्ही ज्या पक्षाच्या धुरा वाहताय त्या पक्षांना प्रश्न विचारणं आम्ही बंद करणार नाही. त्या पक्षांच्या चुकीच्या धोरणांना उघडं पाडणं आम्ही बंद करणार नाही. कारण हा इथला प्रतिनिधित्वाचा झगडा आहे. हे ए टीम बी टीम काही नवं नाही हो. आता जर आठवणच करून द्यायची असेल, इतिहासच तुम्हाला सांगायचा असेल सगळ्यांना, तर ज्या वेळेला राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब इथल्या अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून जायला निघाले त्यावेळेला गांधींनी विरोध केला की अस्पृश्य हे हिंदूंचाच भाग आहे आणि मीच त्यांचा प्रतिनिधी आहे, दुसरा कोणी नाही. पण जर बाबासाहेब हे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले नसते तर पुढचे सगळे जे काही हक्काधिकार आपले मिळवण्याचे प्रयत्न आहेत ते यशस्वी होऊ शकले नसते. ती राऊंड टेबल कॉन्फरन्स अतिशय महत्वाची ठरली. तिथे तर यांचा दावा होता, आम्हीच, जसं आता म्हणतात ना, आम्हीच संविधानवादी, आम्हीच आंबेडकरवादी, आम्हीच वारसा पुढे नेतोय. हे हे तेव्हा पण होतं ज्या वेळेला बाबासाहेबांना रोखणं अशक्य झालं. त्यावेळेला काय, हे ब्रिटिशांचे हस्तक. ठीक आहे, हा पैत्रा, हे टूलकिट जे आहे ना ताई, हे फार जुनं आहे. सनातन टूलकिट वापरताय तुम्ही, नवं काढा काहीतरी, बहुत पुराना है ये हमें पता है, कुछ नया लाइए. त्यामुळे हे जे काही तुम्ही घेऊन आलात ना बी टीमचं वगैरे, काही म्हणतात की आम्हाला जनाधार नाही, तर लाखो मतं जे काय ते कोण आहेत काय कळत नाही मला. तो जनाधार नाही आमचा. बरं, ताईंनी ठाण्यात राहणारे पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली, त्यानंतर बीबीसीला एक मुलाखत दिली. प्राची कुलकर्णी यांनी ती मुलाखत घेतली. प्राची कुलकर्णी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, काल परवा त्या पत्रकार परिषदेत आल्या होत्या. त्यांनी बाळासाहेबांना जे प्रश्न विचारले या संदर्भात आणि मग एक तो व्हिडिओ त्यांच्या याच्यावर आला, त्यांनीच ताईंची पण मुलाखत घेतलेली आहे. तर रवींद्र पोखरकर असं म्हणतात की वंचित बहुजन आघाडीला मदत करा, त्यांच्या बाजूने राहा,
तर योग्य, नाहीतर मग घरी बसा, शांत बसा, काही करू नका, ही यांची भूमिका असते. आणि मग हा दहशतवाद नाही का? तर त्याच्यावरती ताई म्हणतात की हा, याला दहशतवादच म्हणायला हवं. तर आता वंचित बहुजन आघाडीवाल्यांना तुम्ही दहशतवादी आहात, तुम्हाला दहशतवादी ठरवण्यात आलेलं आहे, दहशतवादी करार देण्यात आलेला आहे. हे तुमचं राजकीय चारित्र्य हनन नाही, त्याच्यावर काही बोलू नका, गप्प बसा. कारण ते संविधानवादी थोर लोकांनी तुम्हाला दिलेली विशेषण आहे. ताई असं म्हणतायत की लाडकी बहीणचे पैसे जे काही दिले जात आहेत, सिलेंडरचे भाव कमी केले जातात वगैरे, हे इथल्या महिला मतदारांचं, काय शब्द आहे त्यांचा तो, म्हणजे चिल्लरीकरण, याला हा मामुलीकरण, हे मामुलीकरण आहे. याच्यावर काहीच बोलत नाही, म्हणजे बाळासाहेब काही बोलत नाही. मला तर असं झालं ना की टीव्ही लावला शरद पवार, चॅनल बदललं की ठाकरे, दुसरं लावलं की नाना पटोले, थोरात, याच्यावरतीच बोलतायत. दुसरा विषयच नाही काय महाराष्ट्रात. कुठलाही चॅनल खोला तुम्ही, हे काय स्त्रियांचं मामुलीकरण लावलं याच्यावरती, असा जो काही त्यांनी सपाटा लावलाय बोलायचा. अहो ताई, एकाचं तरी स्टेटमेंट आहे का कुठे या अनुषंगाने? उलट ह्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ही योजना एवढ्या ताकदीनं राबवली, जणू काही यांनीच आणलेली आहे त्याचा फायदा घेण्यासाठी. हे इतक्या ताकदीनं की त्या सत्ताधाऱ्यांना असं वाटलं चला आणलंय आम्ही आणि त्याचा फायदा घेत आहेत हे. तर ते देवेंद्र फडणवीसनं स्टेटमेंट दिलं की आपल्यापेक्षा ते जास्त अर्ज भरत आहेत, तुम्ही जसं काम करा, असं त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांना सांगावं लागलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणतात मामुलीकरण, याच्यावर बोलत नाही आम्ही. तुमच्या आजोबा ज्या शहरात राहतात ना ताई, नाशिकमध्ये, त्या नाशिकमध्ये बाळासाहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं या संदर्भातलं, सगळ्या माध्यमांनी दाखवलेलं आहे. बाळासाहेब म्हणाले की हे लाडकी बहीणचे पैसे आले कुठून? इथल्या आदिवासी सबप्लॅन पैसे वळवलेत का तुम्ही? आदिवासींच्या बजेटचं काय केलं त्याचा एक एक रुपयाचा हिशोब द्या आणि जनतेला दाखवा, हा पैसा आलाय कुठून. इथल्या एससी एसटीच्या बजेटच्या संरक्षणासाठी उभे असलेले नेते बाळासाहेब आहेत आणि वळवणारे नेते काँग्रेसचे आहेत. कर्नाटकात जा, 2 वर्ष सलग 14,000 कोटीचा एससी एसटी सबप्लॅनचा पैसा यांनी दुसरीकडे वळवला. महाविकास आघाडी इथं सत्तेत होती, काय केलं त्यांनी? ज्या 64,000 कोटीचा घोटाळ्याचा गाजावाजा करून भाजपने मतं मिळवली आणि नंतर त्या घोटाळा करणाऱ्या अजित पवारला सोबत घेतलं. अहो, ते घोटाळ्याचे 64,000 कोटी जे त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक पैसे हे एससी एसटी सबप्लॅन मधून तिकडे वळवलेले आहेत. त्याच्याबद्दल बोललात कधी? आपले आजोबा, इतर सगळे मान्यवर, सह्या करणारे 80 बोललेत? त्यांनी धरलाय कान काँग्रेसचा? परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद केली कर्नाटकात, बोललात काही त्याच्यावर? नाही ना. म्हणून म्हणून आंदोलन होतं. आता ताईचं आणखी एक म्हणणं असं होतं की उमर खालिद, जो युएपीए ऍक्ट अंतर्गत त्याला अटक केलेलं आहे, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. मुस्लिम आहे म्हणून त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही वगैरे. आता दोन गोष्टी आहेत. उमर खालिद बद्दल बाळासाहेबांनी भूमिका मांडलेली आहे आणि मुस्लिमांबद्दल महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब यांनी जेवढी भूमिका घेतली, या समाजाची जेवढी बाजू घेतली, त्यांच्यावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी जेवढे प्रयत्न केले आणि राजकीय किंमत मोजण्याची ताकद आणि हिंमत दाखवली, तो एकमेव पक्ष वंचित आहे, काँग्रेस नाही. काँग्रेसचे नेते जेव्हा मुख गिळून गप्पा बसलेले होते ना, मॉब लिंचिंग सुरू असताना, दंगली सुरू असताना, याचं त्याचं स्टेटस ठेवलं म्हणून हल्ले सुरू असताना, त्यावेळेला भूमिका घेणारे बाळासाहेब आहेत. निवडणुकीत जय पराजय होईल त्याच्याशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता कामा नये, हे मुस्लिमांवरती आणि अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबले पाहिजे. त्यासाठी या सरकारला जाब विचारणारे बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या नावाने तिथे त्या सभागृहामध्ये चर्चा घडून आली त्यांनी घेतलेल्या स्टँडमुळे. आणि तुम्ही म्हणता मुस्लिमांबद्दल बोलायचं नाही, उमर खालिद बद्दल बोलायचं नाही. अहो ताई, उमर खालिदच नाही, अनेक लोक जे युएपीए ऍक्ट खाली, कोणी आणला होता ताई हा ऍक्ट? सरकार कोणाचं होतं बघा, शोधा. या युएपीए ऍक्ट खाली जे अनेक विचारवंत कार्यकर्ते वर्षानुवर्ष जेलमध्ये सडवले जात आहेत ना, तो कायदा हा असंवैधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि तो संपवला पाहिजे. या आशयाची, या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टात लढवणारे वकील, आत्ताही ज्याची हिअरिंग सुरू आहे, ते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. तुमच्या काँग्रेसकडे असलेल्या वकिलांची फौज याच्यावर काही करत नाही, त्याच्या विरोधात बोलत नाही. बाकीचे मुद्दे बोलेल नंतर.
कलकत्ता, बदलापूर आम्ही बोललो, बाकीचे काही बोलत नाही महिलांच्या याच्यावर. ताई तुम्ही जरा ना म्हणजे तुम्ही बोलताना बोला रेखाताई माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये, पण काय करा जरा थोडंसं बाळासाहेबांचं पेज, पक्षाचं पेज हे पण फॉलो करा. म्हणजे काय होईल, पक्ष काय करतो याच्या अपडेट्स पण तुम्हाला थोडंसं मिळत जातील. तुम्ही एका मला वाटतं मुलाखतीत असं म्हणाल की हे निवडणुकीच्या 3 महिने आधी येतात. मला असं वाटतं की तुम्ही निवडणुकीच्या 3 महिने आधीच आम्हाला पाहायला सुरुवात करता. काही थोडंसं नेहमीच लक्ष ठेवा ना आमच्यावर. हं? पाहत जा आमचं काय चाललंय काय नाही, काय करतोय आम्ही, हं? कुठल्या टीम मध्ये बसवायचं आम्हाला, हे जरा जरा महिन्यातून एखाद 2 वेळा तरी पाच जा, म्हणजे त्या महिन्यातलं काहीतरी तुमच्या कानावर येत जाईल, दिसत जाईल. फेसबुकला काहीतरी टाकलंय आम्ही काय करतोय. अहो ताई, महाराष्ट्रातल्या वंचित शोषितांचे प्रश्न घेऊन सर्वाधिक मोर्चे, आंदोलन, निदर्शन आणि सगळ्यात महत्वाचं सरकारकडनं प्रश्न सोडून घेणारा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आहे. आणि तुम्ही म्हणता 3 महिने आधी जागे होतात. आता तुम्ही बघितलं 3 महिने आधी असेल त्याला काय करावं आम्ही. बरं ही पण सोय नाही की तुम्हाला जर पोस्टला टॅग करून सांगा, तुम्ही म्हणाल माझा छळ करताय, मला हॅरेस करताय. तसं काही करत नाही मी. कोणी करू नका रे बाकीचे पण. आता ताईच्या पोस्टवरती एक फार महत्वाची कमेंट होती, अनेकांनी ती वाचलेली आहे, की ज्या 100 माता भगिनींनी सह्या केल्या होत्या प्रज्ञाताईंच्या समर्थनार्थ, त्या सगळ्यांना उद्देशून खोब्रागडे नावाचा एक व्हीआरएस घेऊन रिटायर्ड झालेला अधिकारी कम संपादक कम उद्योजक वगैरे असं बरंच काय काय त्याने असं लिहिलं होतं की वंचित बहुजन आघाडीला राजकीय पटलावरून नेस्तनाबूत करण्यासाठी या सगळ्या महिलांनी आता कंबर कसून काम केलं पाहिजे. आणि प्रज्ञाताईंनी त्याला असं उत्तर दिलं की दादा प्रतिवाद करत राहू. हे त्यांच्या पोस्टवरच आहे. आज एका कुठल्या तरी पोखरकरच्या की बीबीसीच्या मला आता नेमकं आठवत नाही, पण एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या हा उल्लेख आला की यांना राजकीय याच्यावरून नेस्तनाबूत करण्यासाठी हे आपलं प्राईम किंवा फोकस असला पाहिजे वगैरे असं एक वाक्य आलं. आता मला ते नेमकं कुठल्या मुलाखतीत ते आठवत नाही. आंबेडकरी राजकारणाला या ठिकाणी टिकवून ठेवणारं आणि केवळ टिकवून नाही तर त्याला सक्षमपणे मजबूत करणारा पुढे नेणारं संघटन हे वंचित बहुजन आघाडी आहे. ही समाजाची एक संघटित ताकद आहे. या समाजाने, या संघटित ताकदीने आपला नेता हा प्रकाश आंबेडकर निवडलेला आहे. ते केवळ बाबासाहेबांचे जैविक वारस आहे म्हणून नाही, तर ते एकमेव आम्हाला महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे वैचारिक वारस दिसतात. ज्यांना ती वैचारिक स्पष्टता आहे, ज्यांच्याकडे ती ताकद आहे इथल्या बलाढ्य राजकीय शक्तींना झुकवण्याची, वाकवण्याची आणि इथल्या शोषित वंचित पीडितांचं संरक्षण करण्याची. त्यामुळे हा सगळा समूह जो आहे, एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, हा संपूर्ण विश्वासाने आणि संपूर्ण ताकदीने बाळासाहेबांच्या नेतृत्वात काम करतोय. त्यामुळे या वंचित बहुजन आघाडीला, या स्वायत्त आंबेडकरी राजकारण करणाऱ्या संघटनेला जर नेस्तनाबूत करण्याची वगैरे काही तुमची मनीषा असेल, तसा काही तुमचा होरा असेल, तसं काही तुम्ही डोक्यात ठरवून निघाला असा, बघा बुवा म्हणजे एकदा पुनर्विचार करा. कारण बाबासाहेबांच्या हयातीतही कोणी ते करू शकलं नाही आणि बाबासाहेबांच्या नंतरही ते करणं कोणाला शक्य नाही. ही आंबेडकरी ताकद येते. मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही आंबेडकरी विचाराच्या परिवारातून येता, स्वतः आंबेडकरी कवयित्री आहात, आंबेडकरी लेखिका आहात. तर आता ते तुमचं वाक्य आणि त्या अधिकारी, कर्मचारी, काय तो संपादक वगैरे असलेल्या माणसाला तुम्ही दिलेला प्रतिसाद वगैरे हे सगळं पाहता, असं काही असेल तर काढून टाका. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला राजकारण करायचंय ना, करा ना. कोण नाही म्हणतं, करा, बिंदास्त करा. तुम्ही म्हणता ना की चव्हाण सेंटरला आत्ता आत्ता अलीकडे त्यांनी तुम्हाला घेतलं. नाधो महानवरांची जागा ते त्यांचं निधन झाल्यामुळे त्या रिक्त जागेवर तुम्हाला घेतलं. नाधो महाराजांची आणखी एक जागा रिक्त झाली जाईल, ते आमदार पण होते है ना, त्यांच्या आमदारकीच्या जागेवर जा, काही हरकत नाही आमची. अनेकांना दिलंय नाही, ते काँग्रेसने दिलंय, शिवसेनेनं दिलंय, राष्ट्रवादीने दिलंय, अनेकांनी दिलंय ना, घेतलं अनेकांनी. सातत्याने तटस्थ पत्रकारिता केल्याबद्दल कुमार केतकरांना काँग्रेसने खासदारकी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स मधून अतिशय निरपेक्ष तटस्थ पत्रकारितेबद्दल भरत कुमार राऊतांना शिवसेनेने खासदारकी दिली होती. तुम्ही घ्या एखादी आमदारकी, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आमदार बना, खासदार बना, मंत्री बना, मुख्यमंत्री बना, हो महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री बना, काही प्रॉब्लेम नाही. काय ते करताना जरा झेंडा आहे ना खांद्यावर असा व्यवस्थित पकडा. ज्या पक्षाचं काम करताय त्याचाच पकडा. काहीतरी वेगळी तटस्थ भूमिका सामाजिक कार्यकर्ती, लेखिका
अशा पद्धतीने जे लोक पुढे येतात आणि पक्षाचं काम करतात आणि नंतर मग त्यांचे राजकीय अजेंडे उघड होतात ना, हे आम्हाला सवयीचं झालेलं आहे, अनेकांचे पाहिलेले आहेत. तर तशी काय तुमची असेल, आहे असं माझं म्हणणं नाही, या क्षणापर्यंत तरी असं म्हणणं नाही, असा कुठलाही माझा आरोप नाही. मी सजेशन देतोय तुम्हाला, एक भाऊ म्हणून भावाचा सल्ला देतोय. जर तसं काही तुमच्या मनात असेल तर करा की बिंदास, आडपडता कशाला, हे आडवळण्यानं कशाला जायचं, जा की सर. आम्ही म्हणतो ना, उद्या जर वंचित बहुजन आघाडीने ठरवलं भाजप सोबत युती करायची, कोण रोखणार आहे आम्हाला? तुम्ही, तुमचे ते पक्ष, तुमचे नेते, कोणी नाही रोखू शकत ताई. पण आम्ही विचारधारेशी प्रामाणिक राहून त्यांच्या विरोधात ठामपणे लढतोय. इथे संघ भाजपाला जर का अंगावर घेणारा कोणी असेल ना, तर एकमेव नेता बाळासाहेब आहे. अहो, टुनकून उडी मारून भाजपमध्ये जाणारे, नंतर उडी मारून शिवसेनेत जाणारे, मग परत राष्ट्रवादीत येणारे, व्हाया काँग्रेसमध्ये जाणारे, असे कितीतरी नेते तुम्ही नेते म्हणून मिरवता. त्या पक्षांना तुम्ही मत करता, मतदान करण्याचं आवाहन करता. आणि जो सातत्याने पक्ष विरोधात भूमिका घेऊन उभा आहे त्याला म्हणता तुम्ही बी टीम. बाबासाहेबांच्या काळातही हे झालेले, आताही होते, आम्हाला काही नवं नाही. तुमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आम्हाला तिकडे लोटण्याचा, आम्ही काही जाणार नाही, कारण आम्ही ठरवू ती आमची दिशा राहील. तुम्ही लोटून द्याल ती दिशा नाही, तुम्ही बदनाम करून भीती घालून द्याल ती दिशा नाही. हे आंबेडकरी राजकारण आहे, हे स्वायत्त आणि स्वाभिमानी राजकारण आहे. हे कुणाच्या भीतीलाही घाबरत नाही आणि कुणाच्या आमिषालाही बळी पडत नाही. त्यामुळे अनेक लोकांनी इथे भूमिका घेऊन काम केलेलं आहे. तर सगळ्यांना काय तुम्ही बी टीम ठरवणार का? म्हणजे आयदर काँग्रेसमध्ये जा किंवा भाजपमध्ये जा, तिसरा पर्याय नाही चालत का? संसदीय लोकशाही आहे ना ताई, द्विपक्षीय लोकशाही नाही आहे ही, अध्यक्षीय लोकशाही नाहीये. म्हणजे एक तर काय ते डेमोक्रेटिक नाही, आणखी कोणता दुसरा पक्ष, असं नाही ना इकडे. तसं करण्याचे प्रयत्न हे भाजपचे सुरू आहेत, संघाचे सुरू आहेत, त्यावर पुस्तकं आलेली ताई लिहून. आणि काँग्रेस सुद्धा त्या मानसिकतेतून काम करतोय. काँग्रेस सपोर्टिव्ह आहे. आम्ही सतत म्हणतो भाजप आणि काँग्रेस वेगळे वेगळे नाही, हा नागनाथ तर तो सापनाथ आहे. मोदी हिंदुत्ववादी आहे, अहो राहुल गांधी पण जनेऊ ना, ते काढून दाखवतात ना सॉफ्टवालं, जनेऊ जानवं जानवं दाखवतात ना ते काढून. त्यामुळे हे जे काही राजकारण या ठिकाणी सुरू आहे ते उघडपणे मांडण्याचं काम आम्ही सातत्याने करणार आहोत, करत राहणार आहोत. आणि आमचा फोकस हा इथल्या शोषित वंचितांचा हक्क अधिकार, त्यांचं प्रतिनिधित्व, राज्यघटनेने दिलेले आमचे हक्क शाबूत राहणं हा आहे. संविधानाने दिलेलं आरक्षण आहे, तो हटवण्यासाठी कुणीही आता कितीही आदळापट केली, काहीही केले, कितीही कानावे केले, तर त्याला काय आम्ही बळी पडणार नाही. आम्ही आरक्षणाच्याच मुद्द्यावरती पुन्हाही सगळी आमची जी काही ताकद आहे ती एकवटणार, आमची चर्चा तिथे नेणार. रेखाताई ठाकूरांनी इतकं सुंदर, इतकं चांगलं, इतकं आशय घन, इतकं वडिलकीच्या भावनेतून, काय म्हणता येईल त्याला, मैत्रीच्या भावनेतून पत्र लिहिलं. तर त्यातले नेमके बरोबर एक दोन पॅरे घेऊन तुम्ही त्याचं हे केलं, विश्लेषण केलं. ताई म्हणतात की वंचितचा कार्यकर्ता काही ब्राह्मणी पितृसत्ता याच्यापासून अलिप्त नाही, म्हणजे त्यांनी मान्य केलं बघा, त्यांनी याच मानसिकतेतून केलं. तर ताई, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते स्त्रियांबाबतीतला काय भाव बाळगून आहेत, काय त्यांचं वर्तन आहे, काय त्यांचा इतिहास आहे, आता हे आम्ही सांगायचं का साहित्यिकांना? साहित्य हा जर समाजाचा आरसा असतो आणि तुम्ही साहित्यिक आहात, तर इथलं राजकारण ज्या पक्षाच्या तुम्ही आता समर्थक आहात, समर्थकच म्हणूयात सध्या तात्पुरता आपण, त्या पक्षाला, तिथल्या पुरुषांना, तिथल्या नेत्यांना स्त्रियांबद्दलचे काय दृष्टिकोन आहेत आणि त्यांचं काय वर्तन आहे हे सांगायचं का आम्ही? आवश्यकता आहे का त्याची? यांची काय भाषा असते? म्हणजे रवींद्र पोखरकर हे इतके मस्त पत्रकार आहेत ना, म्हणजे माझा त्यांचा काही वैयक्तिक परिचय नाही. विशेष म्हणजे आठवण करून देतो, दया पवार स्मृती पुरस्काराला मी पण हजर होतो ताई. तुम्ही शमीबाला म्हणालात ना, का मग तेव्हा नाही का तुला हे वाटलं, तू तर आमचं अँकरिंग केलं वगैरे, तू मग आमच्या स्टेजवरती सांगितलं वगैरे ते असं. तर तुमच्या कार्यक्रमाला मी पण आलो होतो बरं का, मी पण लाभार्थी त्या कार्यक्रमाचा. कारण प्रशांत माझा मित्र आहे, प्रशांत दया पवार यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला आलो. आणि तिथे पहिली आणि शेवटची आतापर्यंतची रवींद्र पोखरकरांची भेट झाली होती अशी. म्हणजे ते अगदी फार काय असं बोलणं झालं नाही, कदाचित ते आणि आम्ही म्हणजे बोललोही नसेल असं, फक्त एक मित्र त्यांच्या शेजारी बसलेला होता, त्यावेळेला भेटलेलं. पण या माणसाचं इतकं कौतुक वाटतं मला, ते व्यवस्थित पद्धतीने ठरवून वंचितचे कार्यकर्ते कसे शिवीगाळ करतात, वंचितच्या कार्यकर्त्यांनी कसा भ्रमनिराश केला, असं त्यांनी एक मागे तर हेच काढला होता व्हिडिओ, की काय ही भाषा, काय नाही वगैरे. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भाषेवर, राष्ट्रवादीच्या भाषेवर, काँग्रेसच्या भाषेवर हा माणूस चकार शब्द काढत नाही. म्हणजे मला जरा तर शोध घ्यायचा आहे की हे काय भाषाशास्त्र आहे या पक्षांचं, काय संस्कृती आहे.
कसेच म्हणजे असे कार्यकर्ते तयार केलेत ना, इतके सुसंस्कृत की जे शिवाय देतात पण त्या यांना दिसतच नाहीत. म्हणजे हे काय नेमकं भाषाशास्त्र काय, हे काय गुपित काय नेमकं, हे मला शिकायचंय. असल्या घाण घाण शिवाय देतात कमेंटमध्ये. म्हणजे ते बाकीचे जाऊ द्या हो, ताई एक दोघं जणांना त्यांच्या कमेंटमध्ये असतात काही जण, एक तो पुण्याचा प्राध्यापक वगैरे, तो तर माहीर आहे स्त्रियांबाबतीत काय काय भाषा केली बोललेली, काय शिव्या दिलेल्या, कशा देतो वगैरे ते सगळं. एकदम भारी हुशार माणूस एकदम. आमच्या एका कार्यकर्त्याला इनबॉक्स मध्ये जाऊन त्याने शिव्या दिल्या, आमच्या कार्यकर्त्याने परत दिल्या शिवाय त्याला, तर त्याने त्याचा स्क्रीनशॉट टाकला, हे बघा म्हणजे शाब्दिक खैरलांची, ती शाब्दिक खैरलांची. आणि खैरलांची करणाऱ्या गावाला, तंटामुक्त गावाचा पुरस्कार देणाऱ्या राष्ट्रवादीला मात्र हे मदत करणार. नितीन आगे ज्या शाळेत शिकत होता, ती रयत शिक्षण संस्थेची शाळा, त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार शिक्षकांसमोर त्याला उचलून नेला आणि अतिशय अमानुष पद्धतीने त्याला मारला. त्या शिक्षकांनी साक्ष फिरवली, त्यांच्यावर कुठलीही संस्थेनं कारवाई केली नाही. त्याच्या अध्यक्ष शरद पवार, गृह खातं राष्ट्रवादीकडे, सगळे आरोपी सुटले, पुन्हा गावात जाऊन ती दहशत त्यांनी माजवली. त्यांना मदत करा, त्यांना मतदान करा. ते संविधानवादी आहेत. त्यांचे नेते पुरुष पितृसत्ताक, ब्राह्मणी पितृसत्ताक याच्यापासून हे झाले, मुक्त झालेले आहेत. म्हणजे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने लिहिताना जर का हे सांगितलं असेल की इथली व्यवस्था अशी आहे, त्या व्यवस्थेपासून आमचे कार्यकर्ते काय अलगते नाहीये, कोणी चुकतही असेल, हे इतक्या क्लिअर मानण्याचं धाडस कुठल्याच पक्षाचं नाही, कुठल्याच नेत्याचं नाही. ते आमची नेता, आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर दाखवतात. ही स्पष्टता, ही ट्रान्सपरन्सी आमच्या पक्षामध्ये. हे असताना तुम्ही त्याचा वापर करता. बाळासाहेबांच्या स्टेटमेंटला तुम्ही म्हणता, हा त्यांनी मान्य केलं होतं बघा, ते म्हणाले ना भाषा चुकली मग चुकली, या म्हणाल्या ना ते ब्राह्मणी याच्या ते मध्ये आहे, हे असं आहे बघा म्हणून. असं नसतं चालत ताई. आणि तुमच्याकडनं अशी अपेक्षा नाही. आपल्याला खूप मॅच्युअर राजकारण करावं लागेल, आपल्याला खूप पुढे जायचंय अजून. समाज अनेक गोष्टींमध्ये अडकलेला आहे, त्याला त्यातून काढायचं आहे आपल्याला. आणि त्याच्या हक्क अधिकाराचा जो लढा आहे तो अधिक ताकदीने पुढे न्यायचा आहे. जे त्याच्या हक्क अधिकार हिसकावू पाहत आहेत त्यांच्या ताब्यात आणि त्यांच्या दावणीला समाज नाही बांधायचा, त्याला बांधून समाजाचे हक्क अधिकार शाबूत नसता राहत. हा लढा जर का अशा पद्धतीने लढला गेला असता जसं तुम्ही लढताय, तर मग आपल्या महापुरुषांनी हाच मार्ग घेतला असता की त्यांच्या बाजूला जा आणि त्यांच्या बाजूनेच सगळं करा, त्यांच्या ताब्यात देऊन टाका समाज, सगळे आमचे हक्क अधिकार करा बाबा, तुम्हाला काय करायचं. असं नसतं चालत. बलाढ्य शत्रू कोण ओळखा म्हणत असताना, ते ओळखताना आपण चुकतोय का याचं आत्मपरीक्षण करा. उघड शत्रू तुम्ही त्याला ओळखताय बरोबर, आपण जो छुपा शत्रू आहे त्याच्या दावणीला तुम्ही समाज बांधायला निघालात. हे थांबवा आता. म्हणजे रेखाताईंनी जो एक वडिलकीचा सल्ला दिला, मित्रांना शत्रू करू नका, मला वाटतं त्याचा विचार कराल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.